ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ पाइपलाइन रोड, अहमदनगर. अभिनेता कमाल खान यांनी एक्स पोस्ट करत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या ट्विट नंतर त्याच्यावरती कारवाईची मागणी होत असताना आता मंत्री उदय सामंत यांनी अशा लोकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा राष्ट्रीय पुरुषांबद्दल ट्विट करून जे कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कालचा ट्विट हा छावा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला ट्विट असून संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून काही लोकांचा प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पाहूया त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद. एक तर माझी याच्याबद्दलची भावना जी आहे स्पष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल किंवा आपले संत असतील, ज्ञानेश्वर असतील, रामदास असतील, एकनाथ असतील, तुकाराम महाराज असतील, आपले जे राष्ट्रीय पुरुष आहेत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीनं ट्विट करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न जे कोण करत आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कालचं जे ट्विट आहे ते छावा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आलेलं ट्विट आहे. कदाचित छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा युवकांच्या समोर जाऊ नये म्हणून काही लोकांचा प्रयत्न असेल. पण काल ज्यावेळी मी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उत्तेकर त्यांच्याशी ज्यावेळी माझी भेट झाली त्यांना मी विनंती केली मराठी भाषेचा मंत्री म्हणून की छावा चित्रपट मराठीमध्ये डब करून त्यांनी आणावा. त्यांना जे काही सहकार्य लागेल ते महाराष्ट्र सरकार करायला तयार आहे. आणि मला सांगताना आनंद होतोय की लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी मागणी तत्वतः मान्य केलेली आहे. 2 दिवसामध्ये विकी कौशल असतील, त्यांचे निर्माता असतील, लक्ष्मण आमचे उत्तेकर असतील, हे आम्ही एकत्र भेटणार आहोत. टॅक्स फ्रीच्या बाबतीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातनं मागणी होते. त्याचा विचार काय करायचा हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील. मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे दुसऱ्याच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. बरोबर आहे. काही लोकांनी असं सांगितलं स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी की माननीय शरद पवार साहेब आणि अजितदादांनी तुम्हाला विरोध केलेला आहे, पण तो देखील मोठ्या मनाने एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारला ना. मी अनेक वेळा असं सांगितले की शिंदे साहेबांचं नेतृत्व हे संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे. शिंदे साहेबांना विश्वासात घेऊन काही गोष्टी जर केल्या असत्या ही वेळ देखील आली नसती. आणि शिंदे साहेब काय सांगत होते की काँग्रेस बरोबरची आघाडी तोडा आणि नॅशनल अलायन्स करा, BJP बरोबर परत अलायन्समध्ये या, ही प्रत्येक शिवसैनिकाची मागणी होती. आणि त्याच्यावर विधानसभेला महाराष्ट्रानं शिक्कामोर्तब केलं. त्याच्यामुळे शिंदे साहेबांवर टीका करणाऱ्यांवर बोलण्यापेक्षा आम्ही विधायकरित्या महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि त्याची प्रचिती तुम्हाला अहिल्यानगरमध्ये आली ना, सगळे एकत्र आले. आता कोल्ड वॉरची व्याख्या काय हे मला कळत नाही. आज माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याच्यामध्ये शिंदे साहेब होते, एकत्र हेलिकॉप्टरमधनं शिवनेरीवर गेले, तिघांनी एकत्र भाषण केली. काल स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं सब थंडा थंडा कूल कूल आहे म्हणून, कुठेही कोल्ड वॉर नाही हे सांगितलं. त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही ज्या पद्धतीनं राजकारण करतोय त्याच्यामुळं कोणाचं तरी पोटामध्ये पोटसू उठलेलं आहे, ते वाद लावायचा प्रयत्न करतायत, परंतु ते वाद आमच्यामध्ये लागणार नाहीत, एवढी आमची युती महत्त्वाची आहे किंवा भक्कम आहे. ते शिंदे साहेबांनी एकदा स्टेटमेंट केल्यानंतर मी प्रतिक्रिया त्याच्यावर देणं योग्य नाही. की एवढी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून 97 जागा लढल्यानंतर त्यांचे 20 निवडून आले आणि 80 जागा लढून आम्ही 60 निवडून आले. तर एक निश्चित आहे की यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. आपण पण म्हणजे विनंती करतो लक्ष देऊ नका, एवढं मनावर घेऊ नका. दुसरा एक विषय केला की मी आदरानं सांगतो कारण महाराष्ट्रानं मनावरच घेतलं नाही. म्हणजे कोणाच्या बोलण्यामुळं आता 97वरनं 20वर आले त्याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. पण त्यांच्या बोलण्यामुळं आम्ही मात्र 80तले जे आम्ही लढलो ते 60वर गेलो. त्यांनी बोलत राहावं